नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वेमध्ये 22,000 पदांची ग्रुप डीची जाहिरात आलेली आहे. अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे. ज्यांचं 10वी पास झालेलं आहे त्यांच्यासाठी. 10वी पास किंवा ITI किंवा आहे. जर तुमचं ITI झालं असेल आणि 10वी प्लस ITI झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा फक्त 10वी झालं असेल, तुमचं कुठल्याही स्ट्रीममधलं 10वी झालेलं असेल, 10th तुम्ही पास असाल, SSC तुम्ही पास असाल, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. याबद्दल आपण ऑलरेडी 1-2 व्हिडिओ दिलेले आहे. यापुढे सुद्धा व्हिडिओज येणार आहे. तुम्हाला त्याचा गायडन्स मिळतच राहणार आहे. 2 मार्च ही त्याची लास्ट डेट आहे, फायनल डेट आहे. याआधी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा अप्लाय करू शकता. किंवा आपला जो व्हिडिओ तुम्ही बघता आहे त्याच्या खालीसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त 10वी बेसवर आहे आणि 22,000 पदे आहे ऑल ओव्हर भारतामध्ये. त्यामधले महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र म्हटल्यापेक्षा मुंबईचे जे वेस्टर्न रिजन आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पोस्ट आहे मित्रांनो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. साधारण 35 ते 40च्या घरामध्ये 35 ते 40,000 जे काही घरामध्ये तुम्हाला सॅलरी राहणार आहे दर महिन्याला. आणि परमनंट जॉब आहे. ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही. जर ॲप्रेंटिस तुमच्या रेल्वेमध्ये झाली असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला रिझर्वेशन किंवा जास्तीचे मार्क्स मिळतील. पण कंपल्सरी नाही आहे. फ्रेशर जरी असाल किंवा 10वी पास जरी असाल तरी तुम्ही हा अप्लाय करू शकता. किंवा तुमचं ITI कुठल्याही स्ट्रीममध्ये झालेलं असेल, कुठल्याही ट्रेडमध्ये झालेलं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 2 मार्च ही लास्ट डेट आहे. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, जे काही एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मॅथ्स म्हणजे त्याला आपण अंकगणित ज्याला म्हणतो आपण, आणि त्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस किंवा GK आणि करंट अफेअर्स हा एक सब्जेक्ट आहे. आणि त्यानंतर जनरल सायन्स आहे. सायन्समध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल वगैरे असे विषय राहतात. याबद्दल ऑलरेडी आपण सगळं सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की त्याचे बुक्स कुठले रेफर करायचे. तर मित्रांनो, अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी बघा, पेपर जो आहे तो इंग्लिशमध्ये असतो आणि तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही हा पेपर देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही माहिती नसतं. मराठीमध्ये सुद्धा हा तुम्ही पेपर देऊ शकता किंवा इंग्लिशमध्ये तुमच्या चॉईसनुसार तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्ही दुसऱ्या स्टेटचे असाल तर कुठल्याही स्टेटच्या लँग्वेजनुसार तुम्ही हा पेपर देऊ शकता. ठीक आहे. हे आता एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये हे कंपल्सरी झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करताना तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा अभ्यास करू शकता, स्पेशली महाराष्ट्रातले विद्यार्थी. तर त्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्तासाठी वसे सर, सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स, फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता येते, किंवा सचिन ढवळे सरांचं MPSCसाठी यूज केलेलं बुक ते सुद्धा इथे कामात पडणार आहे. त्याच्यात जे पूर्ण सिलेबस आहे ते तुम्हाला करणे भाग आहे. त्यानुसार तुमची मॅथ्स आणि रिझनिंगची चांगली प्रॅक्टिस होऊन जाते. जास्त वेटेज त्यावरच आहे. आणि प्लस जनरल सायन्स आणि जनरल नॉलेज किंवा करंट अफेअर्ससाठी लुसेंटचं बुक येतं. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी बऱ्याचशा एक्झामसाठी हे बुक वापरलं जातं. लुसेंट म्हणून असतं. तुम्ही कुठल्याही एखाद्या दुकानामध्ये गेले किंवा ऑनलाईनमध्ये तुम्ही लुसेंटचं बुक चेक केलं तर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. जास्त प्राईस त्याची राहत नाही. आणि अंकगणित बुद्धिमत्तासाठी सतीश वैश्य सर किंवा ढवळे सर, किंवा तुमच्याकडे आणखी कुठलं अंकगणित बुद्धिमत्ताचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण रिप्लाय देऊ. ठीक आहे. तर हे बुक्स तुम्हाला 4 सब्जेक्टसाठी लागतील. आणि याचा अभ्यास तुम्हाला स्ट्रॉंग लागेल, कारण की याचा कट ऑफ जास्त असतो. ग्रुप D आहे. ऑल ओव्हर भारतामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि 10वी बेसवर आहे, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर राहणार आहे. परंतु तुम्हाला अटेम्प्ट करायला काही हरकत नाही. 100 रुपये याची फी आहे. आणि बाकी कॅटेगरीसाठी फ्री आहे. ओपनसाठी 100 रुपयेच फी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी इच्छुक आहे त्यांना आता फॉर्म भरण्यासाठी अजूनही वेळ आहे. साधारण 2 मार्चपर्यंत लास्ट डेट त्याची आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपलं ॲप आहे, इंजिनियर अमोल आपलं ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते डाउनलोड करून ठेवा. त्यावर पुढच्या साधारण बघा आता 1-2-3 दिवसामध्ये तो कोर्स सुरू होऊन जाईल आपला RRB ग्रुप D. त्याचा पूर्ण जे काही सिलेबस आहे ते आपण कवर करणार आहे. आणि मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये आपण इथे शिकवणार आहे. जिथे जे ॲप्लिकेबल असेल ते आपण शिकू. जास्तीत जास्त तुम्हाला समजावं किंवा तुमच्या लक्षात यावं हा आपला उद्देश राहणार आहे. शक्यतो मराठीचा वापर आपण जास्त करू. आणि 1 तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे. 1 मार्चपासून ही बॅच सुरू होणार आहे. कारण याची जी एक्झाम आहे ती अपेक्षित अशी आहे की मे किंवा त्याच्या पुढे ही एक्झाम होईल, मे किंवा जूनमध्ये. कारण एप्रिलमध्ये टेक्निशियनची एक्झाम आहे. RRB टेक्निशियन मागच्या वर्षी जी जाहिरात आली होती 9,000 8,000 जी पदे होती त्याची जी एक्झाम आहे ती एप्रिलमध्ये अपेक्षित आहे, किंवा एप्रिलच्या 6 तारखेला आपण ती डेट सध्या आपण टेंटेटिव्ह डेट म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे मे किंवा त्याच्या पुढे होईल. आणि हा जो कोर्स आपण घेतो आहे आपल्या ॲपवर, ऑनलाईन कोर्स आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल याची मी शाश्वती किंवा गॅरंटी देतो. आणि 2 महिन्याची ही बॅच राहणार आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये ही एप्रिलच्या साधारण शेवटच्या आठवड्यापर्यंत ही कंप्लीट होईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही मी शिकवणार आहे ते म्हणजे मी स्वतः शिकवणार आहे तुम्हाला.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्ससुद्धा मिळतील, PDF नोट्स वगैरे सगळं मिळतील आणि फी अतिशय कमी ठेवणार आहे. तुम्ही ॲपमध्ये व्हिजिट करा, तिथे सगळं चेक करा आणि त्याच्यानंतरच ती बॅच परचेस करा अशी माझी विनंती आहे. ज्यांना जे इच्छुक असतील, ज्यांना काही क्वेरी असेल, ज्यांना बॅच जॉईन करायची असेल, सिरियसली बॅच जॉईन करायची असेल आणि सिलेक्शन घ्यायचे असेल, त्यांनी माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा. फोन करू नका, मेसेज करा, व्हॉट्सअप करा किंवा इनबॉक्स मेसेज करा, टेक्स्ट मेसेज करा. 7038138990 हा माझा नंबर आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे अजूनही 2 महिने 2.5 महिने शिल्लक आहे RRB ग्रुप डीची तयारी करायला आणि जी सध्या वॅकन्सी आलेली आहे त्याची तयारी करा. तुमचं ITI झालेलं असेल, कुठल्या स्ट्रीममध्ये असेल तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुमचं 10वी जरी आलं असेल तरी तुम्ही अजूनही अप्लाय करू शकता. ठीक आहे, सध्या याची रिक्वायरमेंट आलेली आहे, त्याचा अभ्यास करा. पुढे विद्युत सहाय्यक किंवा उपकेंद्र सहाय्यक जर 2-3 महिन्यामध्ये आली तर त्याची तयारी वेगळी तुम्ही करू शकता किंवा त्याची तयारी कंटिन्यूमध्ये सुरू ठेवा. मॅथ्स आणि रिजनिंग दोन्ही ठिकाणी तुम्हाला कामात पडते. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो, एक छोटीशी बुक लिस्ट तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे बुक असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर मी रिप्लाय देईल की हे बुक चालेल की नाही चालेल. ठीक आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की कुठली बुक चालेल नाही चालेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे RRB ग्रुप डीचं रिझल्टपर्यंत आणि जॉईनिंगपर्यंत DV पर्यंत आपण तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. धन्यवाद मित्रांनो.